बघा, पावसाळ्यामध्ये काय होतं की दमट हवामान असल्यामुळे आपल्या जे घरातल्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या खराब होत असतात. तर त्यांची काळजी कशी घ्यायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिली टिप म्हणजे हे जे माचीस आहे ते आपल्याला रोजच्या रोज देवपूजेसाठी किंवा किचनमध्ये सुद्धा याचा आपण यूज करत असतो. तर ते जर ओलं झालं तर आपल्याला हे आहे असं माचीस फेकून द्यावं लागतं. एकदा जर माचीस बॉक्स आपला खराब झाला तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे की ह्या माचीस मधल्या ज्या काड्या आहेत त्या काड्या काय शक्यतो खराब होत नाहीत, त्या तुम्ही सुकवल्या तर नंतर त्याचा यूज करू शकता. तर त्या काढून घ्यायच्या आणि ह्या माचीसचा जो पार्ट आहे, भाग आपल्याला जो माचीस पेटवण्यासाठी यूज होतो तो कट करून घ्यायचा आहे आणि असा एखादा डबा घ्यायचा आणि त्याला डबल टेपनं तुम्हाला हे चिटकवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे टेप याला लावून घेतली तर ह्या माचीसच्या काड्या तुम्ही अशा पद्धतीने यूज करू शकता, ज्या की खराब होणार नाहीत आणि त्या पटकन पेटल्या जातील. तर डब्यामध्ये ठेवल्यामुळे याला हवा लागत नाही. तर एअरटाईट कंटेनर असेल तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर भरपूर सगळ्या काड्या अशा एखाद्या डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून यूज करू शकता किंवा माचीस आहे असं सुद्धा तुम्ही डब्यामध्ये ठेवलं तर त्याला ओलावा पकडत नाही आणि आपल्या काड्या सुद्धा आतल्या खराब होत नाहीत. तर म्हणजे ज्या माचीस मधले आहेत त्या. तर ही ट्रिक नक्कीच तुम्ही पावसाळ्यामध्ये यूज करू शकता की जे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर नेक्स्ट टिप अशी आहे की तुम्ही कोणतीही पुस्तकं वाचत असाल तर पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की ह्या पुस्तकांचा वास येतो खराब असा, किंवा पानं सुद्धा यातली एकमेकाला अशी चिकटली जातात. तर अशा वेळेला तुम्हाला इथे जी टॅल्कम पावडर असते जे आपण यूज करतो, कोणतीही घ्या, एक्सपायर झालेली असेल ती सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. तर या पुस्तकावरती तुम्हाला अशी पानं खोलत जायचं आणि यावर थोडी थोडी पावडर जी आहे ती आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे. ज्या ठिकाणी पानं चिकटलेली असतील एकमेकाला तर त्या ठिकाणी पावडर टाकली तर ती पानं सेपरेट होतात आणि ती पानं नंतर आपल्याला वाचताना पलटण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीत, इझिली पलटली जातात. आणि जो खराब वास पुस्तकाला येत असतो बघा पावसाळ्यामध्ये, तर तो वास सुद्धा या टाल्कम पावडरमुळे खराब वास येत नाही. फ्रेश असं हे पुस्तक आपलं वाचण्यासाठी तयार होतं. तर नक्कीच पावसाळ्यामध्ये ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला पण पुस्तकं वाचायची आवड असेल तर नक्कीच ही ट्रिक तुमच्या सुद्धा उपयोगी पडणार आहे. तसेच असा एखादा घरामध्ये लिफाफा असतो किंवा जी लग्नपत्रिका असते तर त्याचे जे असं बाजूचं कॉर्नर असतात ते तुम्ही कट करून ठेवू शकता. आणि पुस्तक वाचत असताना बऱ्याच वेळा काय होतं की आपण कुठंपर्यंत वाचत आलेलो आहोत हे नंतर शोधण्यासाठी वेळ जातो, त्यामध्ये काही ठेवलं तर ते इकडं तिकडं जातं. तर अशा वेळी ही बुक मार्क आपल्याला उपयोगी येते. तर तुम्हाला कुठं वाचायचं आहे किंवा कुठंपर्यंत काल वाचलेलं आहे, उद्या आपल्याला कुठलं वाचायचं आहे, असं तुम्ही हे लावून ठेवलं तर नंतर दुसऱ्या वेळेस आपल्याला हे पुस्तक वाचताना इझिली ते तुम्ही शोधू शकता. अजिबात वेळ जात नाही. तर अगदी साधा सोपा उपाय तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर नेक्स्ट टाइम पुस्तकाविषयीची ही ट्रिक तुम्ही नक्कीच यूज करू शकता किंवा मुलांना सुद्धा असे छोटे छोटे बुक मार्क तुम्ही करून देऊ शकता, त्यांना सुद्धा उपयोगी पडू शकतं. तसेच बघा, नेल कटरची जर धार गेली असेल तर ते नेल कट होत नाहीत पटकन. तर अशा वेळी जर धार गेली तर नेल कटर बरेच जण काय करतात, टाकून देतात. तर टाकून न देता काय करायचं की नेल कटर घ्यायचं आहे आपल्याला आणि असं जे मेडिसिनचं पॅकेट असतं, ज्या मेडिसिन आपण यूज केलेला असतो, तर ते फेकण्या अगोदर असं याला कैचीला ज्या पद्धतीने आपण याच्यावरती चालवल्यानंतर धार होते त्याच पद्धतीने नेल कटरला सुद्धा धार होते. फक्त ह्याला असं प्रेस करत जायचं. ज्या पद्धतीने आपण नख कट करतो त्याच पद्धतीने त्याच्यावरती कट करत गेलं तर बघा इझिली हे आपलं नेल कटरची गेलेली धार सुद्धा तुम्ही आणू शकता. अजिबात वेळ लागत नाही आणि जो आपण नेल कटर टाकून देणार होतो त्याचा परत यूज तुम्ही करू शकता. आणि धार गेल्यानंतर परत याच पद्धतीने याला तुम्ही धार करून घेऊ शकता. कैचीला सुद्धा ह्या पद्धतीने छान धार होते. तसंच बघा, पावसाळ्यात बऱ्याच वेळा काय होतं की आपला साबण जो आहे तो काय होतं की खूप वाया जातो सतत ओला राहिल्यामुळं, आणि असा साबण परत यूज करायला सुद्धा आपल्याला नको वाटतं. तर यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे की जे सोपकेस आहे त्याला अशा पद्धतीने जे रबर असतात त्या घ्यायच्या आहेत आणि त्या लावून ठेवल्या तर असं साबण हा जो साबण आहे तो वरती राहतो आणि साबण अजिबात आपला ओला होत नाही आणि वाया सुद्धा जात नाही. तर नक्कीच पावसाळ्यामध्ये आपल्याला साबणाची ही ट्रिक उपयोगी पडणार आहे. तर साबण जर आपला सतत ओला राहिल्यामुळे खूप सगळा साबण आपला वेस्ट होतो, तर तो आता अजिबात वाया जाणार नाही.
तर घरामध्ये अशा जे यूज अँड थ्रोच्या वॉटर बॉटल असतात त्याची जी टोपण आहे किंवा झाकण ते टाकून न देता तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, जे की तुम्हाला किचनमध्ये वेगवेगळ्या गोष्टीसाठी उपयोगी पडतात. जसं की आता बघा, गॅस जो आहे आपल्याला पुढं मागं घ्यायचं म्हटलं तर तो असंच घ्यायचं झालं तर त्याचे पाय जे असतात ते रबरचे असल्यामुळे पटकन सरकत नाहीत. तर त्या पायांवरती तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्ही टोपण लावलं बॉटलचं तर काय होतं की इझिली तुम्ही इकडं तिकडं हे फिरवू शकता. आणि प्लस आपले जे गॅसचे पाय आहेत ते सतत आपण पाण्याचा वापर वगैरे केल्यामुळे खराब होतात, तर ते सुद्धा खराब होत नाही, छान स्वच्छ राहतात. टोपण खराब झाले की बदलून टाकायचं आणि दुसरं नवीन तुम्ही टाकू शकता. तुमचा गॅस छान तुम्ही इकडे तिकडे मूव्ह करू शकता याला, आणि गॅसचे पाय सुद्धा अजिबात हे खराब होत नाहीत. तर आता पावसाळ्यामध्ये बघा बऱ्याच वेळा काय होते की आता बिस्किटचे जर असे मोठे पॅक असतील तर ते नरम पडतात. तुम्ही जर आहे असं फोल्ड करून ठेवलं तर नरम पडले असतील तर ते बिस्किट तुम्ही तव्यावरती गरम करून सुद्धा परत यूज करू शकता, पण त्यात खूप सगळा वेळ जातो. बिस्किट आपण नेहमी अशा पद्धतीने ठेवून देतो पण तरी सुद्धा ते नरम पडतं. तर यामध्ये काय करायचं आपल्याला, असं एकदम घट्ट असं याला पॅक करून घ्यायचं आहे. आता फूड रॅपच्या ज्या क्लिप असतात त्या असतील तुमच्याकडे त्या लावा, किंवा अशा ज्या आपण इतर कोणती ग्रोसरी आणल्यानंतर त्याला क्लिपा येतात त्या सुद्धा काढून तुम्ही साठवून ठेवू शकता. आणि अशा पद्धतीने ह्याला पूर्ण एअरटाईट केलं की मग हे बिस्किट जे आहेत ते नरम पडत नाहीत, आणि परत सुद्धा तुम्ही अजून याला कॅरी बॅगमध्ये घातलं तर मग अजूनच छान, अजिबात ते मऊ पडणार नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्ही जर शक्यतो छोटेच पॅक घ्या, म्हणजे ते लवकर संपून जातात, आणि मोठे असतील तर मग आपल्याला पावसाळ्यात हे व्यवस्थित असे स्टोअर करून ठेवावे लागतात. आता बघा पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी कांदे असू द्यात, बटाटे असू द्यात, ते आपण जास्त दिवस स्टोअर करू शकत नाहीत कारण ते खराब होतात. तर कारण वातावरणातच ओलावा जास्त असल्यामुळे, तर अशा वेळेला आपल्याला कांद्यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही कांदे स्टोअर करत असाल तर त्या अशा पद्धतीची कोणतीही जाळी असू द्यात किंवा टोपली असू द्यात, त्यामध्ये तुम्हाला पेपर असे टाकून घ्यायचे आहेत. पेपरचे छोटे छोटे तुकडे तुम्ही याच्यामध्ये मध्ये जर असे टाकले तर पेपर काय करतं की जी वातावरणामध्ये आर्द्रता असेल, ओलावा असेल, ती स्वतःमध्ये खेचून घेतं आणि आपले कांदे वगैरे जे आहेत ते अजिबात खराब होत नाहीत. त्याला कोंब वगैरे येतात किंवा कांदे बऱ्यापैकी जास्त स्टोअर केले तर ते नासत असतात. तर अशा वेळेला ही ट्रिक नक्कीच तुम्हाला उपयोगी पडणार आहे. कांद्यामध्ये जेव्हा केव्हा कांदे आणचाल त्यावेळी असे यामध्ये छोटे छोटे पेपरचे तुकडे टाकून ठेवा, म्हणजे आपले जे कांदे आपण स्टोअर करून ठेवतो ते अजिबात खराब होणार नाहीत आणि वाया जाणार नाहीत. तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. नंतर भेटूया मस्त अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत